त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान आणि इंटरेस्टिंग असा एपिसोड पाहायला मिळणार आहे. कारण आता इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना, मी काय म्हणते ते एकदा ऐका ना. त्यावर जीवा म्हणत असतो, हे बघ उलट मी तुझ्यासमोर हात जोडतो. आज तू इथे माझ्याशी बोलतेस, पण उद्या तुझे बाबा एक बोलतील आणि त्यानंतर तू तिसरंच बोलशील. त्यामुळे मी तुला आत्ता काहीच बोलणार नाही. प्लीज तू इथून निघून जा. उलट मी तुला बाय करतो असं म्हटल्यानंतर लगेच तिथे विक्रम आलेले असतात. विक्रम म्हणत असतात, नंदिनी थांब. असं म्हटल्याबरोबर नंदिनी मात्र जागीच थांबते आणि नंदिनी जागीच थांबल्यानंतर आता जीवा विक्रमकडे पाहतच असतो. दुसऱ्या बाजूला आपलं हे काही जोडपं आहे जे की परीक्षा सेंटरवर निघालेलं असतं. चिंचा, बोरं, त्याचबरोबर काकडी, कैरी ह्या सगळ्या गोष्टी खात एन्जॉय करत काव्या, पार्थ निघालेले असतात. पार्थला खरं तर ते खायचं नसतं, पण तो काव्याकडे खूपच शांततेने आणि हसूनच पाहत असतो. काव्याचं ते लहान मुलासारखं राहणं, खाणं, पिणं ते सगळं काही. आता काव्या इकडे चिंचा बोरं खात असताना पार्थ तिला म्हणत असतो, काय काव्या हे तुमचं असं काय अशा पद्धतीने कोण खातं? म्हणजे डोहाळे लागल्यासारखं तुम्ही खाताय हे सगळं काही. त्यावर काव्या म्हणत असते, काय हे देशमुख, डोहाळे लागल्यावरच खातात असं कुठे लिहिलं आहे का? असं अजिबातच नाही आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं अजिबात नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का देशमुख तुम्हाला? काव्या म्हणत असते, देशमुख तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जेव्हा ताई आणि मी शाळेमध्ये जायचो ना, तेव्हा असंच चिंचा, बोरं ह्या सगळ्या गोष्टी फार आनंदाने खायचो. आम्हाला ना खूप मजा यायची, आनंद व्हायचा हे सगळं काही खाताना, ह्या सगळ्या काही गोष्टी इथे एन्जॉय करताना आम्हाला खूप छान वाटायचं. असं इथे काव्या बोलत असते आणि तेव्हा लगेच काव्या म्हणत असते, पण त्याचं काय आहे ना देशमुख, एक गोष्ट सांगू का तुम्हाला, खरं तर आम्हाला ना तो बर्फाचा गोळा कधी खायला भेटलाच नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो कसा भेटणार ना तुम्हाला तो बर्फाचा गोळा खायला? जर तुम्ही बर्फाचा गोळा खाण्याचा प्रयत्न केला असता आणि जीभ जर लाल झाली असती तर घरी जाऊन काय फटके भेटले असते की नाही, असं आता इकडे पार्थ म्हणत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, पण देशमुख काय सांगू तुम्हाला, खूप एन्जॉय, खूप धमाल मस्ती हे सगळं काही आम्ही खूप करायचो. तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला विक्रम आलेले असतात आणि ते नंदिनीला म्हणत असतात, अगं काय हे नंदिनी, कुठे निघालीस, कुठे तू, चाललंय काय तुझं? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही बाबा काही नाही, ते मी चाललंय काय नेमकं? अगं हां बाबा, ती म्हणजे जाती तिचं काय आहे ना, ती काव्याला बाय करायला आली होती, बेस्ट ऑफ लक करायला आली होती. मग आता काव्या गेली त्यामुळे ती जाते. तेव्हा विक्रम म्हणत असतात, काय खरंच काव्या जातीयेस इथे? नंदिनी तू जातीयेस, पण का जातीयेस? अगं असं कसं जातीयेस तू? असं सुद्धा आता इकडे विक्रम नंदिनीला विचारत असतात. तेव्हा अगं तुला काय सांगू, ते तुझी सासू त्या किचनमध्ये काय करते, म्हणजे ते गोल 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 काय असतं, कढी कढी का काय, ते भजी भजी कढी पकोडा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय असतायत ना, त्या मला कळत नाही आहे तर बघ नंदिनी, असं आता इकडे विक्रम म्हणत असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बाबा तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं, कढी पकोडा वगैरे हे सगळं काही बोलायचं आहे का? त्यावर धनंजय म्हणत असतात, अगं हो तेच ते कढी पकोडा, म्हणजे तुझ्या हातचं कढी पकोडा छान होतंय ना म्हणून म्हटलं. पण तेव्हा जीवा म्हणत असतो, पण बाबा ती आत्ता इथे नाही थांबत आहे, ती जातीये, ती निघतीये आत्ता. तेव्हा नंदिनीला विक्रम विचारत असतात, नंदिनी हो काय ग, जातीयेस का नाही? हो बाबा, म्हणजे नाही बाबा, असं तिचं हो नाही चाललेलं असतं. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की काव्या आणि पार्थचं एक खूप मोठं फॅन फॉलोइंग आहे. त्यातलेच दोघं जण इथे आलेले असतात. आता त्या मुलाचं नाव असतं रोहित आणि ती मुलगी जेव्हा गाडीतून उतरते तेव्हा ती समोर काव्या आणि पार्थला पाहते आणि त्यानंतर त्या रोहितला म्हणत असते, रोहित तिकडे बघ कोण आहे, काव्या आणि पार्थ. तेव्हा दुरूनच ते काव्या आणि पार्थला म्हणत असतात, आम्ही येऊ का? तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो, हो तर या या या, असं विचारताय काय? तर आता ते दोघेही जण काव्या पार्थकडे धावतच जातात. पण पार्थ म्हणत असतं, काय हो काव्या, मला सांगा हे तुमच्या ओळखीचे आहेत का? तेव्हा काव्या म्हणत असते, नाही हो छे, माझ्या ओळखीचे नाही आहेत. तेव्हा ते दोघेजणही तिथे जाऊन उभे राहिल्यानंतर इथे काव्या म्हणत असते, सॉरी पण आपण कधी भेटलोय का? म्हणजे मी तुम्हाला याआधी कधी ओळखलं नाही ना म्हणून विचारलं. त्यावर लगेच आता ती मुलगी म्हणत असते, अहो काय करताय काव्याताई, हे बघा तुमची जेव्हा ती रील व्हायरल झाली ना, तेव्हाच तेव्हाच आम्ही तुमचे खूप मोठे फॅन झालो आहोत. रील व्हायरल झाली म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या इथे
पाहत सरांच्या बाजूने काय मस्त पद्धतीने छान असे खंबीरपणे उभे राहिलात ना, त्याच दिवशी मी ठरवलं होतं की इकडे काही जरी असेल तर पार्थ आणि काव्यासारखंच प्रेम करायचं. आणि ते आम्ही कमेंटसुद्धा केली होती बघा. तुम्हाला आठवतं आहे का? तेव्हा काव्या ते सगळं काही आठवण्याचा फार प्रयत्न करत असते आणि तिला आठवतं की आपली एक रीलसुद्धा व्हायरल झाली होती आणि आपली रील व्हायरल झाल्यानंतर मग त्याखाली बऱ्याच अशा कमेंटसुद्धा आल्या होत्या. ही सुद्धा गोष्ट आता इथे काव्याला आठवू लागलेली असते आणि तेव्हा हे सगळं काही होत असताना आता इकडे काव्या म्हणत असते, हो खरं तर आम्ही तुमचं ते सगळं काही पाहिलं होतं, पण हो मग आम्ही तेच आहोत. तेव्हा काव्या म्हणत असते, हो तुमच्या मी कमेंटसुद्धा वाचल्या होत्या बरं का. त्यावर लगेच आता इकडे ती मुलगी म्हणत असते, मग त्याच वेळेस मी रोहितला सांगितलं होतं की मला अगदी डॅशिंग काव्यासारखं व्हायचं आहे आणि तू माझ्यावर प्रेम करशील, माझ्यासोबत लग्न करशील ना, तर ते फक्त आणि फक्त इथे जो काही पार्थ आहे ना, त्या पार्थ जसा प्रेम करतो ना त्याच पद्धतीने तू इथे माझ्यावर प्रेम करायचं आहे आणि माझ्यासोबत सगळ्या गोष्टी करायच्या आहे. तेव्हा लगेच त्या काव्या म्हणत असते, अरे वा, खरं तर हे खूपच छान आहे, आवडलं बरं का मला हे सगळं काही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर लगेच आता तो मुलगा म्हणत असतो, प्लीज एक सेल्फी काढूया का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, व्हाय नॉट, काढूया ना, असं म्हणून ती लोक आता सेल्फी काढत असतात. आता खूपच सुंदर त्यांचा हा आठवणीतील प्रवास असतो, कारण इकडे किती नाही म्हटलं तरीसुद्धा त्या दोघांनासुद्धा त्या क्षणाची आठवण झालेली असते, ज्या क्षणाला काव्याने सडेतोड उत्तर देऊन तिथे पारची बाजू घेतलेली असते. त्याचमुळे आता इकडे आपण पाहतो की चिंचा बोरं हे सगळं काही खाऊन तर झालेलं असतं, पण आता मस्त फ्रेश ताजी अशी काकडीसुद्धा इकडे त्या दोघांना मिळालेली असते. फ्रेश ताजी अशी काकडी मिळाल्यानंतर ते दोघेजण आता काकडीसुद्धा एन्जॉय करू लागलेले असतात. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे काव्या काकडी खात असते, तेव्हा पार्थ हा तिच्याकडे पाहतो. तर आता काव्या वेगवेगळे चित्रविचित्र हावभाव करत असते, त्याचबरोबर ती काकडी त्या पद्धतीने खाण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे सगळं काही होत असताना शेवटी काव्या म्हणत असते, देशमुख, फक्त तुम्ही असं बघतच राहणार आहात का, की तुम्ही काकडीसुद्धा घेणार आहात? घ्या ना, असं काय करताय तुम्ही? असं आता इकडे जी काही काव्या आहे ती म्हणत असते. आता काव्याने तोंडामध्ये काकडी पकडलेली असते आणि ती इकडे पार्थला इशारा करत असते की देशमुख, हे बघा, तुम्हाला काकडी खायची आहे की नाही? तुम्ही काकडी खाऊ शकता बरं का, असं उगाचच नाही नाही म्हणू नका बरं का देशमुख तुम्ही, असं सुद्धा आता इकडे काव्या पार्थला म्हणत असते. तेव्हा इकडे काव्याने जी काही तोंडामध्ये काकडी घातलेली असते ती लहान मुलांसारखीच फोल्ड केलेली असते आणि लहान मुलांसारखी काकडी फोल्ड केल्यानंतर आता ती त्याच पद्धतीने इकडे खात असते. तेव्हा मात्र पार्थ जो आहे ना, तो पार्थ इकडे पाहतच असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे विक्रमने तर नंदिनीला थांबवलेलं असतं आणि विक्रमने नंदिनीला थांबवल्यानंतर इकडे शेवटी जीवा म्हणत असतो, बाबा तुम्ही काय करताय? हे तिला जायचं आहे, तिला उशीर होईल आणि तसंही ती फक्त काव्याला बाय करायला आली होती, मग तिचं आता बाय करून झालेलं आहे, प्लीज तिला तुम्ही इथे नका थांबू, जाऊ देत तिला. पण इकडे विक्रम कोणाचं ऐकतायत? ते म्हणत असतात, ए काय चाललंय रे काय तुझं? नंदिनी, मी काय म्हणतो तू ऐक ना, हे बघ, मस्त भजिया तळ, पकोडे तळ, त्याचबरोबर आणखी जे जे काही करता येते ना ते सगळं कर, मस्त आपण एन्जॉय करूयात. आणि जीवा आणि मी बरेच दिवस झालं बसलो नाही ना, थोडंसं आम्ही दोघेजणं बसतो. ए जीवा, आपण थोडीशी लिटल घेऊयात ना. तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, नाही हा बाबा, अजिबात लिटल वगैरे काहीच घ्यायची नाही आहे. जर आपण एकदा घेतली ना तर बायकोचा ओरडा खावा लागतो आणि त्याचबरोबर बायकोच्या हातचा काढासुद्धा नंतर मिळत नाही. त्यावर विक्रम म्हणत असतात, बघितलंस का नंदिनी, बघितलंस, म्हणजे अजूनसुद्धा तुझ्या नवऱ्याला बायकोचा म्हणजे तुझा खूप धाक आहे बाबा. जा जा जा, तू इथे काय करते? जा मस्त किचनमध्ये जाऊन तू एक काम कर, मस्त तू इथे बनव बरं. तेव्हा नंदिनी जात असताना तिच्या हातामध्ये असलेलं ते पेनड्राईव्ह खाली पडतं. आता विक्रम म्हणत असतात, हे काय आहे? नाही बाबा, ते काय ना बाबांचं ते पेनड्राईव्ह आहे, म्हणजे बाबांना PPT बनवायची होती ना, त्यामुळे ते काय ना बाबा इथे जीवाना फार छान बनवतात म्हणून मी घेऊन आले होते. तेव्हा विक्रम म्हणत असतात, तू भजे घेऊन ये ग, जीवा मस्त PPT बनवेल, तू त्याची काळजी करू नकोस, चल, असं म्हणून नंदिनीला किचनमध्ये पाठवतात. तर इकडे आता जीवाला ते पेनड्राईव्ह दिलेलं असतं. खरं तर जीवाचा अजिबात मूड नसतो हे सगळं काही करण्याचा. तरीसुद्धा आता वडिलांनी सांगितलं आहे म्हटल्यावर तेवढी गोष्ट तर करावीच लागेल. इकडे आता चिंचा बोरं अजून तरी काव्याचं खाणं सुरूच असतं. ती गाडीत बसलेली असते आणि चिंचा बोरं कंटिन्यू खात असते. तेवढ्यातच आता पार्थ तिथे येतो आणि म्हणत असतो, काय चाललंय काव्या तुमचं? किती खाणार आहात त्या चिंचा आणि बोरं?
तुम्ही वेड्या झालायत का? डोक्यावर पडलाय का? अहो तुमची एक्झाम आहे उद्या आणि तुम्ही खुशाल चिंचा बोरं एवढ्या खाताय की काही विचारूच नका. सर्दी खोकला झालं म्हणजे किती महागात पडेल. आणा ते इकडे. असं म्हणून तो चिंचा बोरं घेतो आणि खिशात ठेवतो. त्यानंतर मेथीचे पराठे असतात, त्याचबरोबर मिल्कशेक असतो, त्याचबरोबर कॉफी असते जी की गरम गरम असते आणि पाणीसुद्धा असतं. ह्या सगळ्या गोष्टी तो तिला देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो, हे खाऊन बघा, हे खाऊन बघा. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही काय नको. मग आता पार्थ मुद्दाम तिची खेचतो आणि म्हणत असतो, मग तुम्ही बोरं घातलेलं फ्रूट सॅलड खाणार आहात का? तेव्हा काव्या गुदकून हसते आणि म्हणत असते, काय हे देशमुख, तुम्हाला अशा वेळीसुद्धा मस्ती करण्याचं सुचतंय का? त्यावर तो म्हणत असतो, खरं तर तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू पाहण्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी असते, हे तुम्हाला माहिती आहे ना काव्या. तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, पण देशमुख कितीतरी दिवसांनी तुम्ही माझ्याशी असं मागे मागे करताय. तुमचं ते पूर्वीचं माझ्या मागे मागे करणं, मला हे हवं का, ते हवं का, हे नको का, ते नको का करणं मी फार मिस करते. मला असं वाटतं की एका क्षणाला तुम्ही मला आता ॲक्सेप्ट केलेलं आहे. पण पार्थ हा तिच्याकडे पाहतो आणि तेव्हा काव्या म्हणत असते, पण असू द्या, ठीक आहे, काहीही हरकत नाही आहे. मला एक ना एक दिवस याची पूर्ण खात्री आहे की माझा हा जो काही बोका आहे ना, तो बोका मला नक्की स्वीकारेल आणि त्याचबरोबर तो मला ॲक्सेप्ट करेल आणि माझ्यावर असलेला राग रुसवा हे सगळं काही तो विसरून जाईल, सोडूनसुद्धा जाईल. असं काव्या मुद्दामच आता इकडे पार्थला म्हणत असते. त्यावर पार्थ आपला गपचूप बसलेला असतो, काहीही बोलत नसतो. आता हे दोघेजणं तर इथे गप्पा ह्यांच्या सुरूच असतात बरं का प्रेक्षकांनो. पण आता ह्या गप्पा सुरू असताना थोडासा राडा आणि थोडासा गोंधळ त्या लोकांनी दाखवलेला आहे. खरं तर तो राडा तो गोंधळ ह्यांच्यासोबत आज तर दाखवला नाही, पण कदाचित तो राडा आणि तो गोंधळ उद्या परवा तेरवा 3 दिवसामध्ये कधी होऊ शकतो. आता इकडे काय होतंय ते पाहूयात. एक एक स्त्री म्हणजे एक लेडीज आणि त्याचबरोबर तिची छोटीशी मुलगी गाडीनं प्रवास करत असतात. आता काही टुकार मुलं येतात त्यांच्या बाईकवरून आणि ती गाडी अडवण्याचा ते प्रयत्न करत असतात. आरडाओरडा करत असतात, नाचधिंगाणा करत असतात. त्या गाडीमध्ये बसलेली ती छोटीशी मुलगी रडत असते आणि त्याचबरोबर ती लेडीजसुद्धा स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असते. इकडे काव्या आणि पारच्या थोड्याशा गप्पा सुरू असतात आणि ह्या सगळ्या काही गप्पा इथे सुरू असताना आता इकडे जी काही मुलगी आहे ती रडत असते. तेवढ्यातच ते गुंड जे आहेत ते गुंड त्या स्त्रीकडे जातात आणि आवाज देत असतात. आता ते गुंड त्या स्त्रीकडे गेल्यावर आवाज दिल्यानंतर तिला म्हणत असतात, आत्ताच्या आत्ता खाली ये, आत्ताच्या आत्ता बाहेर ये. तेव्हा काव्या आणि पार्थ हे सगळं काही पाहतात. तेव्हा काव्या म्हणत असते, तिथे काहीतरी चाललंय का? तेव्हा पार्थसुद्धा म्हणत असतो, हो, बहुतेक काहीतरी चाललेलं आहे. तेव्हा काव्या म्हणते, वाचवायला पाहिजे, जायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, असा विचार आता इकडे ती करू लागते. असा विचार केल्यानंतर काव्या आणि पार्थ दोघेही जण ते सगळं काही काय चाललेलं आहे हे पाहण्यासाठी त्या दिशेने जात असतात. इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की विक्रमने जीवासाठी मस्त आलं घातलेला गरमागरम असा चहा जो नंदिनीने बनवलेला असतो, तो चहा ते तिच्याकरिता घेऊन आलेले असतात. आता चहा घेऊन आल्यानंतर आपण पाहतो की इकडे विक्रम म्हणत असतात, हे बघ जीवा, मस्त गरमागरम जो काही चहा आहे ना, तो मस्त गरमागरम चहा घेऊन घे आणि त्यानंतर तुझं जे काही काम आहे ना ते काम करायला घे. आता खरं तर जे काही आपले विक्रम आहेत ते जीवाशी थोडंसं काही गोष्टी बोलण्यासाठी इथे आलेले असतात. आता दोघेही जण तिथे बसतात आणि त्यानंतर विक्रम जीवाला म्हणत असतात, जीवा, मला एक गोष्ट सांग, नंदिनी इथे आली तर तुझ्यातला नवरा सुखावला नाही आहे का? खरं तर नंदिनीलाच हा चहा घेऊन पाठवायचं होतं, पण मी चहा घेऊन आलो. खरं खरं सांग, तुझ्यातला जो काही नवरा आहे तो सुखावला नाही आहे का? तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही नाही बाबा, तसं काहीच नाही. अरे नाही नाही बाबा, तसं काही नाही म्हणजे दिसतंय नाही ते तुझ्या चेहऱ्यावरून. अरे त्याचं काय आहे ना, हे बघ, नवरा बायकोमध्ये भांडणं असावी, पण कितीपर्यंत असावी? ती जर तुला मनवायला येत असेल तर म्हणून घेणं एक ठीक आहे, पण किती आणि कसं ताणायचं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. म्हणजे जीवा म्हणत असतो, नाही बाबा, तसं काहीच नाही आहे. अरे तसं काही नाही तर मग काय आहे? हे जे काही माझ्या डोक्यावर केस आहेत ना, ते काही असेच पिकलेले नाही आहेत, असेच पांढरे नाही झालेले, काय समजलं ना? पण मी काय म्हणतो, जीवा ऐक ना, आता कितीतरी वेळा मनवून झाले, कितीतरी वेळा भांडणं करून झालेत, पण ध्यानात आहे सगळं काही सोडून किती भांडणार आहात, किती एकमेकांना मनवणार आहात. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही तुमची भांडणाची इथे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी थोड्याशा तुम्ही बाजूला ठेवा आणि त्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवल्यानंतर त्याच्या जे काही मिरच्या आहेत ना, ज्या भांडणाच्या, त्या एका भांड्यामध्ये ठेवा आणि त्या मिरच्यांना इथे भांड्यामध्ये ठेवून पिकत घाला. आता त्या मिरच्यांचं
पिकत घातल्यानंतर झाकून ठेवा आणि आता मात्र तुम्ही दोघंही स्वतःना म्हणजे एकमेकांना ॲक्सेप्ट करा. त्याने काय होईल माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमचं नातं अजूनच बहरून येईल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करा, आता जेव्हा तुम्हाला पोरं बाळं होतील, त्या सगळ्या गोष्टी होतील ना, तेव्हा तुम्ही एक काम करा, ती जी काही मुरलेलं लोणचं आहे ना ते उघडा आणि त्यानंतर त्याचा आनंद, त्याचा आस्वाद काय असतो ना, ते तुम्ही एकदा पाहून घ्या. म्हणजे खरं तर तुमच्या तेव्हा त्या संसाररूपी आयुष्याला फारच आनंद आणि त्याचबरोबर चांगलं वळणसुद्धा आलेलं असेल. हे सगळं काही आता विक्रम इथे जीवाला सांगत असतात. ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर लगेचच इकडे जीवा जो आहे तो इकडे विक्रमकडे पाहतो आणि म्हणत असतो, बाबा तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, त्या सगळं गोष्टी सोडा, पण ह्या धनंजय मोहितेला काहीतरी समजावून सांगा. तेव्हा लगेच आता ते म्हणत असतात, अरे तुला तिच्या बापाबरोबर संसार करायचा आहे का त्या पोरीबरोबर संसार करायचा आहे, सांग ना. तुला एक गोष्ट सांगू का, मला 2 मुलं आहेत म्हणून ठीक आहे, मला जर जावाई असताना तर असा धो धो धुतला असता की काही विचारू नकोस. हां, खरंच खूप अपमान केला असता मी त्याचा. खोटं नाही सांगत आहे मी तुला, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे त्याने बोलल्यानंतर लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र इकडे नंदिनी जी आहे ती किचनमध्ये गेलेली असते भजी बनवण्यासाठी. तर आता जो जीवा आहे तो PPT बनवायला घेत असतो. जीवाने PPT बनवायला घेतलेली असती खरं बरं का प्रेक्षकांनो, पण त्यामध्ये ज्या काही डिटेल्स आहेत ना त्या इनकम्प्लीट असतात आणि डिटेल्स इनकम्प्लीट असल्या कारणाने आता इकडे जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, काय करायचं आता, कोणाला सांगायचं हे सगळं काही, ह्या डिटेल्स तर इनकम्प्लीट आहेत, मग काय करायचं. आता नंदिनी आणि त्याचसोबत मानिनी ह्या दोघीजणी किचनमध्ये असतात. तेव्हा मानिनी तिला विचारते, काय गं जीवाला तू PPT बनवायला सांगितलीस, हे धनंजय भाऊजींनी सांगितलेलं आहे का. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही बाबांना ह्यातलं काहीच माहिती नाही आहे. आता इकडे जो जीवा आहे तो धनंजयला कॉल करत असतो. खरं तर त्याला विचारायचं असतं की इकडे ही जे काही डिटेल्स आहेत त्या इनकम्प्लीट आहेत म्हणून. आता धनंजय म्हणत असतात, काय रे कशाला मला फोन केला असतो. तेव्हा जीवा काहीच बोलत नाही. अरे जर तुला बोलायचंच नव्हतं तर मला फोन का केलास, माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस, माझ्या मुलीच्या पाठीमागे करतोयस आणि आता पुन्हा माझ्याशी फोन करून काय बोलायचं आहे तुला, सांग बोल, फोन कशासाठी केलायस. तेव्हा जीवा त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, हे बघा माझं ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचं रे तुला, काय ऐकून घ्यायचं आहे. ज्या दिवशी तू आमच्या घरून निघून गेलायस ना, त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझी नंदिनी कामावर सुद्धा गेली, ती मूव्ह ऑन झालेली आहे. आणि तुला माहिती ना, तू माझ्या नंदिनीला दारू पाजलीस आणि दारू पाजून तिच्याकडून सत्य वधून घेण्याचा तू प्रयत्न केलायस. अरे तुझ्यासारख्या मुलाच्या आयुष्यात मी माझ्या नंदिनीला कधीच जाऊ देणार नाही. ही गोष्ट तुला समजते का, का वागलास तू असं माझ्या नंदिनीसोबत, का वागलास. अरे मी धनंजय मोहिते आहे, माझी मुलगी अशी तशी नाही, समजलं तुला. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही आता हे खूप जास्त बोलताय बरं का, मी ऐकून घेतोय म्हणून. अहो तुमची मुलगी काय, काय माझी मुलगी काय, काय बोलतोयस काय माझ्या मुलीबद्दल, नावसुद्धा घ्यायचं नाहीस नंदिनीचं, समजलं तुला. इथून पुढे तुझ्या तोंडून माझ्या नंदिनीचं नावसुद्धा निघलं नाही पाहिजे. असं म्हटल्यानंतर आता इकडे जीवाचा फोन त्यांनी कट केलेला असतो. जीवाला अक्षरशः खूप त्रास होत असतो. करायला गेला एक आणि होतंय एक. त्याचबरोबर नंदिनीचं सुद्धा सेम तसंच, करायला गेली एक आणि झालंय एक. आता इकडे जीवा विचार करत असतो, नाही आता हे खूप झालं, आता मी शांत बसणार नाही, खूप झालं, खूप अपमान सहन करून घेतला, मी ऐकतोय म्हणून मी काही ऐकून घेईल असं होणं मुळात शक्यच नाही आहे. आता इकडे धनंजय म्हणत असतात, 3-3 कार्ट्या आहेत, आता एकीची आज एक्झाम, उद्या एक्झाम आहे, पण सध्या एक फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही. त्यावर इकडे जीवा म्हणत असतो, हा जीवा चांगुलपणासुद्धा विसरत नाही. त्याचबरोबर इथे कोणी केलेला अपमान, कोणी केलेला वाईटपणा आणि त्याचबरोबर कोणी माझ्याशी कसं वागले हे सुद्धा हा जीवा कधीच विसरत नाही. आणि नंदिनी, तू माझ्यासोबत ज्या पद्धतीने वागलीस ना, ती पद्धत तर मी कधीच विसरणार नाही. हा जीवा ह्या सगळ्या गोष्टी कधीही विसरत नाही, असं स्पष्टपणे इकडे आता जीवा म्हणत असतो. दुसऱ्या बाजूला धनंजयने काव्याला कॉल करण्याचा, तिला शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण आता मात्र काव्याचा फोन बहुतेक लागत नसावा किंवा तिने उचललेला नसावा. कारण बहुतेक काव्याचा मोबाईल जो आहे ना तो गाडीतच असावा आणि काव्या त्या गुंडांपासून त्या लेडीजला आणि त्या छोट्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेली असावी. ह्या सगळ्या गोष्टी कदाचित घडलेल्या असाव्यात. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जो काही आपला जीवा आहे त्याने वकिलांना फोन केलेला असतो आणि वकिलांना फोन केल्यानंतर त्याने असं सांगितलेलं असतं की मी जीवा देशमुख बोलत आहे.
लास्ट डिसेंबरला माझ्या बायकोने म्हणजेच नंदिनी जीवा देशमुखने तुम्हाला फोन केला होता आणि फास्ट प्रोसेसमध्ये तिला घटस्फोट हवा होता, बरोबर. पण त्यावेळेस मी म्हटलं होतं की मला घटस्फोट नको आहे, पण आत्ता मी तुम्हाला सांगतोय मला ताबडतोब फास्ट प्रोसेसमध्ये घटस्फोटाचे पेपर रेडी करून हवेत, मला घटस्फोट हवा आहे, मला वेगळं व्हायचं आहे. हे सगळं जीवाने वकिलांना फोन करून सांगितलेलं आहे. पण प्रेक्षकांनो खरं आहे बरं का, हे प्रोमो आलेला आहे. प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की वकील जे आहे ते घटस्फोटाचे पेपर घेऊन आलेत आणि त्या पेपरवरती जीवाने सह्या केलेल्या आहेत आणि ते नंदिनीकडे दिलेले आहेत. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहतो की काव्याने IAS डोकं वापरलेलं असतं आणि इकडे काव्या त्यांना कायदा शिकवत असते. तेव्हा ते लोक म्हणत असतात, तू आता आम्हाला कायदा शिकवणार का? तेव्हा काव्या त्यांना म्हणत असते, हो मीच तुम्हाला कायदा शिकवणार आहे, या तुम्हाला इथे बघायचं आहे ना कायदा काय आहे, कशा पद्धतीने इकडे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ते तुम्हाला बघायचं आहे ना. असं म्हणूनच काव्या त्या गाडीपासून थोडीशी बाजूला होते आणि त्या गुंडांना इकडे ती त्यांचं लक्ष विचलित करते. आता लक्ष विचलित झाल्यानंतर त्या पांढऱ्या गाडीला म्हणजे त्या लेडीजच्या गाडीला रस्ता रिकामा होतो आणि ती निघून जाते. आता त्या गुंडांच्या हातातून ते सगळं काही सुटलेलं असतं. इकडे काव्या आणि पार्थ जे आहे ते आनंदातच असतात. पण प्रेक्षकांनो बहुतेक खूपच मोठा गोंधळ होणार आहे असं वाटतंय बरं का, कारण इकडे रम्या आणि वसूचं बोलणं सुरू असतं. आता जी काही रम्या आहे ती बोलत असते, मला एक गोष्ट सांग आई, जर काव्याचा मेमरी लॉस झाला, जर तिचा खूप मोठा अपघात झाला किंवा जर तिला पॅरालाइज झाला तर तिला माझा पार्थ कसं काय बरं आठवेल, सांग बरं तू. म्हणजे बहुतेक प्रेक्षकांना तुमच्या लक्षात येतंय का, ह्या दोघींचा खूप मोठा डाव दिसतोय बरं का. आता काव्या तर एक्झामला गेली, काही तिकडे ह्या कोणाला सुपारी वगैरे देऊन काव्याचा इथे अपघात तर घडून आणणार नाहीत ना. हे जर असं झालं आणि काव्याचा मेमरी लॉस झाला तर आपल्या पार्थचं काय होईल हो प्रेक्षकांनो. खरंच ह्या रम्याचं तर द्या सोडून, तो पार्थ त्या रम्याला जवळसुद्धा उभं करणार नाही, पण पार्थचं काय होईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे बरं का. पण देव करून असं काही होऊ नये. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी जीवाने फोन केल्याबरोबर जे काही वकील आहेत ते घटस्फोटाचे कागद घेऊन आलेले असतात. सर्वजण हॉलमध्ये असतात आणि तेव्हा वकील साहेब म्हणत असतात, जीवा देशमुख हे तुम्ही मागवलेले पेपर आहेत, हे पेपर मी रेडी करून आणलेले आहेत. तेव्हा लगेच मानिनी म्हणत असते, हे पेपर कशाचे आहेत? तेव्हा जीवा म्हणत असतो, हे घटस्फोटाचे पेपर आहेत जे मी मागवलेले आहेत. असं म्हटल्यानंतर बाजूला नंदिनी उभी असते, तिला मात्र फार मोठा धक्का बसतो. आता जीवा ते वकिलांच्या हातून पेपर घेत असतो आणि ते पेपर घेतल्यानंतर त्या घटस्फोटाच्या पेपरवर तो सही करत असतो. तेव्हा नंदिनी त्याला अडवण्याचा थांबवण्याचा फार प्रयत्न करत असते, पण जीवा मात्र अजिबात थांबत नाही. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.